हाय, मी नीलम. चंदाराणी. चंदाराणी का ग दिसतेस थकल्या वाणी. हे बालगीत मी कधी काळी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एक भाबडा प्रश्न पडला होता. ही चंदाराणी कोण? पुढे अनेक वर्षानंतर त्याचं उत्तर सापडलं. ही चंदाराणी आसपासच आहे, घरोघरी आहे. तिला कोणी शोधतच नाही म्हणून ती सापडत नाही. निळ्या डोंगरी अखंड फिरशी म्हणताना खरं तर ती बिनरंगाच्या कामाच्या डोंगरी अखंड फिरते. कसा गडे तू तोल राखीसी. खरंच कसा तोल राखते? पालेभाजी शिल्लक नाही, रजा शिल्लक नाही. छोटीला ताप आलाय, ओएस ताप देतोय. दादाच्या शाळेचं गॅदरिंग दुपारी आहे. जोशी मॅडमला सेंड ऑफ दुपारीच आहे. नवा ड्रेस घातलाय. घराबाहेर पडताना सासूबाईंची नजर पाठीला जाणवते. नवा ड्रेस घातलाय. केबिन बाहेर पडताना साहेबांची नजर पाठीला जाणवते. कुठे कुठे सांभाळू. पुढती पुढती पाय टाकीसी, थोडी नाही विश्रांती. पहाटे उठणं भाग आहे. डबे करायचेच सगळ्यांचे. स्कूटी बिघडलीये, शेअर रिक्षानं जावं लागणार. संध्याकाळी रिसेप्शनला जायचंय. गडवाल सिल्कच्या साडीला इस्त्री करून ठेवावी लागेल. समारंभात चेहरा फ्रेश दिसायला हवा. तिकडूनही लोक नावं ठेवतात. छान दिसतेस म्हणून नवऱ्यानं पावती दिली की आनंदाच्या पाठोपाठ गर्भित सूचनाही कळते की ती ही भूमिका न कंटाळता करायची आहे. सांगायचं कुणाला? आई नाही अंगाई. म्हणूनच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी, इथे धकाधकीच्या आयुष्यात असं निवांत रडायला लिंबाचं झाड आहेच कुठे? सकाळी चहाचं आधण ठेवताना ओट्याशी लोकल किंवा बसमध्ये खिडकीबाहेर बघत स्कूटी सिग्नलला थांबलेली असताना स्कार्फच्या आडून जमेल तेव्हा रडणं. आंघोळीप्रमाणेच रडणं ही पटकन उरकावं लागतं. ते अश्रू काही फार मोठ्या आनंदाचे किंवा फार मोठ्या दुःखाचे नसतात. ते फक्त निचऱ्याचे असतात. मनात जे काही बरं वाईट साठून बसतं त्याचा अधूनमधून निचरा बस. म्हणूनच कागद दिसतेस थकल्या वाणी हा नुसता प्रश्नच तिला दिलासा देतो. त्याचं उत्तर तिला माहिती नसतं आणि उत्तर द्यायचंही नसतं. कुणीतरी प्रश्न विचारा बस. आणि मग कुणीच नाही विचारलं तर रात्री दुखरी पाठ गादीला टेकल्यावर चंदाराणी मोबाईलच्या चेहऱ्यापुरत्या प्रकाशात स्वतःलाच विचारते, कागद दिसतेस थकल्या वाणी. लेखक अज्ञात. धन्यवाद.